नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत, ते म्हणजे जेही आपल्या महाराष्ट्रामधले बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आणि बीएमएस सेमी गव्हर्नमेंट कॉलेज यासोबतच आपण बीएमएस चे डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, या सर्व गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। आणि माहिती घेत असताना आता सांगतो मी, व्हिडिओ थोडा लॉंग होईल, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बीएमएस, बीडीएस, बीएचएमएस यामध्ये जे विद्यार्थी पालकाचं कन्फ्युजन असतं की आम्ही नेमकं कुठल्या कोर्सला या ठिकाणी प्राधान्य द्यायचं आहे, याबद्दल सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात माहिती देईन। कारण का, ज्यावेळेस विद्यार्थ्याचे आपले मार्क्स हे 500 ते 250 याच्यामध्ये येतात, त्यावेळेस विद्यार्थी पालकांना एक नाही अनेक क्वेश्चन या ठिकाणी पडत असतात। पहिला क्वेश्चन की माझे मार्क्स या ठिकाणी एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंटचे आहेत, पण या ठिकाणी माझी परिस्थिती नसल्यामुळे मी त्या कॉलेजची तेवढी फीस भरू शकत नसल्यामुळे मला ते कॉलेज नकोय, मला बीएमएस ला जायचं आहे। बरोबर आहे, असं एक नाही बऱ्याच विद्यार्थ्याला प्रश्न पडतात। दुसरा प्रश्न असाही पडतो की मला आवड आहे बीडीएस मध्ये, पण बीडीएसचं पुढचं करिअर मला या ठिकाणी तेवढं काय व्यवस्थित वाटत नाहीये, पुढे मी काय करणार, गव्हर्नमेंट अपॉर्च्युनिटी कमी आहेत, मग मी बीएमएस घेऊ की बीडीएस घेऊ, हा सुद्धा विद्यार्थ्याला प्रश्न पडतो। आणि बरेच असे विद्यार्थी असतात की बीएचएमएस, बीडीएस आणि बीएमएस घेत असताना काही वेळा नको त्या ऑप्शन या ठिकाणी फिलअप करतात, त्याची काही आवश्यकता नाहीये, नको ते ऑप्शन फिलअप करतात आणि नको त्याच कॉलेजला या ठिकाणी लागून बसतात। याचं कारण शोधलं असता असं दिसून येतं की जे विद्यार्थी फ्रेशर असतात, असे विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरत असताना या ठिकाणी त्यांची काळजी करण्याची पद्धती थोडीशी वेगळी असते। कारण विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला जर या ठिकाणी चांगलं कॉलेज मिळालं तर मी घेईल, नाही मिळालं तर मी नेक्स्ट अटेम्प्टला, या वर्षी मला बीएमएस मिळतं अथवा बीडीएस मिळतं, नेक्स्ट अटेम्प्टला मी एमबीबीएस मिळवू शकतो। याच अनुषंगाने बरेच असे विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्याला एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस याच्यामध्ये आपले मार्क्स आणि त्यानुसार काय डिसिजन घ्यायचं याच ठिकाणी त्यांचं कन्फ्युजन व्हायला चालू होतं। तर असं आपलं कुठल्या विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होता कामा नये, त्या अनुषंगाने मी तुम्हाला वन बाय वन एक एक पॉइंट या ठिकाणी क्लिअर करेन, की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी हेल्प होईल की आपल्याला कुठलं आणि आपल्या मार्कानुसार कोणतं कॉलेज घ्यायचं हे आपल्याला क्लिअरली कळू जाणार। आणि सोबतच मी विद्यार्थी आणि पालकांना एक महत्वपूर्ण या ठिकाणी एक नोटिफिकेशन पण देईल, ज्याही विद्यार्थ्यांना आपल्या इकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला जे स्क्रीनवरती नंबर दिलेत त्या नंबरवरती कॉल करून विचारायचं आहे। लक्षात घ्या, याच्यामध्ये ज्यांना जेन्युइन काउन्सिलिंग जॉईन करायचे अशाच विद्यार्थ्यांनी कॉल करावा। अदर जरी विद्यार्थी कॉल करत असतील तरी एक वेळेस आपण कॉल करून आपले डाऊट सॉल्व्ह करून घ्या। कारण आज आणि काल मध्ये आपण जर पाहिलं असता, बऱ्याच विद्यार्थ्यांचे एकच वेगवेगळे क्वेश्चन विचारण्यासाठी मल्टिपल, कधी पॅरेंट फोन करतो, कधी विद्यार्थी फोन करतो, तर असं करू नका। कारण आपण हे सहकार्य जर केलं तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कॉल येत असतात, तर प्रत्येकाला आपल्याला व्यवस्थित वेळ देता यावा याच्यासाठी फक्त तुम्ही सहकार्य करा। बाकी तर आम्ही तुमच्या मदत करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देत आहोत। दुसरा पार्ट आहे बुक्स बद्दल। जे आपल्या बुक्स आहेत, ज्याही विद्यार्थ्यांना बुक पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी हाय बुक सेंड करा, हाय बुक म्हणून मेसेज सेंड करा। बुकची कॉस्टिंग तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल नसेल, पण बुकची आपल्या कॉस्टिंग 300 रुपीज आहे आणि विद्यार्थ्यांना या बुक कुरिअर माध्यमातूनच मिळणार आहे। सॉफ्ट कॉपी आपल्याला जवळपास 10 ते 12 तारखेनंतर आम्ही अवेलेबल करून देऊ। सध्याच्या परिस्थितीला 300 रुपये प्लस तुमचे कुरिअर चार्जेस यामध्ये मेन्शन असतील। ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे, इंटरेस्टेड आहे, असे विद्यार्थी बुक घेऊ शकतात। ज्या वेळेस आपण बीएमएस कॉलेजचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला एक नाही अनेक कॉलेजचा या ठिकाणी विचार करावा लागतो। कारण का, महाराष्ट्रातल्या जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये 118 एवढे बीएमएस कॉलेज आहेत। लक्षात घ्या, हे मी बीएमएस बद्दल बोलत आहे, ना की इंजिनिअरिंग बद्दल। तर 118 आपले बीएमएस कॉलेज आहेत। कारण या 118 कॉलेजेसमध्ये याचमध्ये आपल्याला फॅक्टर पडतात गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंटशी संलग्न असलेले कॉलेज आणि या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज। यामध्ये विद्यार्थी जेव्हा फॉर्म फिलिंग करत असतात, यामध्ये विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन व्हायचे ह्यूज चान्सेस असतात। कारण ऍक्च्युअल पाहायला खरंच कुठलं कॉलेजचा दर्जा चांगला आहे, कुठल्या कॉलेजला हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी आहे, कुठल्या कॉलेजमध्ये या ठिकाणी पेशंटचा फ्लो चांगला आहे, की जेणेकरून आपण ज्या कॉलेजमध्ये आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगलं एज्युकेशन सोबतच आपली चांगली प्रॅक्टिस सुद्धा व्हायला पाहिजे। कारण एखादा चांगला डॉक्टर कधी घडतो, जर त्या डॉक्टरची चांगली प्रॅक्टिस झाली असेल तर तो चांगला डॉक्टर या ठिकाणी घडत असतो। मग या बीएमएस मध्ये लक्षात घ्यायचं आपण
गव्हर्नमेंट कॉलेज या ठिकाणी आणि गव्हर्नमेंट ऍडेडचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 22 कॉलेज या ठिकाणी सध्याच्या स्थितीला आहेत आणि यावर्षी अजून यामध्ये डेफिनेटली वाढ होणार आहे. दुसरी गोष्ट यामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला असता महाराष्ट्रामध्ये 2023 पर्यंत 91 कॉलेज या ठिकाणी स्थापन आहेत आणि त्याचमध्ये जर या ठिकाणी आपण यांचा सीट इंटेकचा विचार केला असता तर 6886 एवढ्या सीट्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. नेक्स्ट आहे आपलं डीम्ड युनिव्हर्सिटीचा विचार केला या ठिकाणी आपल्याला 5 कॉलेज या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि याचा एकंदरीत इंटेक या ठिकाणी 500 आपल्याला दिसून येतो. ओव्हरऑल जर आपण सगळ्या कॉलेजचं आणि सगळ्या सीटचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं नंबर ऑफ कॉलेज 118 आपल्याला या ठिकाणी दिसून येतील आणि टोटल सीट आपल्याला 9210 एवढ्या लार्ज क्वांटिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी सीट दिसून येतात. लक्षात घ्यायचं आहे जशा सीट वाढतील तसं तुमचं कॉम्पिटिशन कमी होईल. सध्या तुमचं कॉम्पिटिशन कमी होईल पण आफ्टर 4 इयर नंतर याचा ड्रॉबॅक काय येऊ शकतो याचा सुद्धा आपल्याला विचार करणं खूप जास्त महत्वाचं आहे. सध्या आपल्याला BMS मिळवणं हाच उद्दिष्ट नका ठेवू. पुढील 4 वर्षात त्या BMS मधून बाहेर पडल्यानंतर काय आउटपुट राहू शकतं आपल्या करिअरसाठी, कारण या ठिकाणी काय विचार करावा लागतो याच मध्ये आपण लक्षात घ्यायचे ज्या ठिकाणी आपण आपले 4.5 ते 5.5 वर्ष या ठिकाणी वेळ देणार आहोत आपण, या वेळ दिल्यानंतर आपल्याला ते जे आपण शिकणार आहोत याच शिक्षणाच्या बेसवर आपल्याला पूर्ण आपली लाईफ भर या ठिकाणी एकतर त्यामध्ये जॉब करायचा आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे. तर हे करिअर करत असताना आपलं करिअर जर चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला सर्व बाजूने विचार करणं गरजेचं आहे की सध्याच्या स्थितीला जर एवढे विद्यार्थी जात असतील तर पुढे 4 वर्षांची काय परिस्थिती असू शकते याचा सुद्धा विचार करणं खूप महत्वाचं असतं. मी आतापर्यंत आपला MBBS झाला, MBBS सेमी गव्हर्नमेंटचा व्हिडिओ झाला, मागच्या ह्याच्यात BDS पण झाला, पण या व्हिडिओमध्ये मी या गोष्टी डिस्कस केल्या नाहीत. का डिस्कस केल्या नाहीत? कारण ज्या वेळेस आपल्याला लाईफमध्ये एखादा करिअर पाथचा जर विचार करायचा वेळ येते त्यावेळेस आपल्या या ठिकाणी बरंच कन्फ्युजन वाढतं. तुम्हाला कन्फ्युजनची मागाशी थोडीशी काही गोष्टी सांगितल्या आणि या ठिकाणी विद्यार्थी आल्यानंतर मी BMS करून पुढे MDS करेन, काहीतरी वेगळं करेन असं विद्यार्थ्याचा प्लॅन असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्ताच ठरवायचं, कारण ज्यावेळेस प्रोसेस चालू होती त्यावेळेस विद्यार्थ्यांना हा एवढा वेळ मिळत नाही आणि मिळत नसल्यामुळे कॉलेजची संख्या सुद्धा जास्त आहे. तर आपले जे काही मार्क्स आहेत लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्याला या वर्षी 530च्या खाली मार्क आहेत आणि 250 मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी BMS, BDS आणि BHMS याच कॉलेजचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. मी या कट ऑफ फक्त ओपन वाईज मी सांगत आहे, कॅटेगराईज हा डिफरंट असू शकतो. ठीक आहे, तर यानुसार आपल्याला विचार करावा लागेल त्यामध्ये. आता याच मध्ये जेही आपल्या महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत किंवा गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेजेस आहेत या कॉलेजच्या 85% सीट या आपलं स्टेट गव्हर्नमेंटच्या मार्फत भरल्या जातात. रिमेनिंग जे 50% जे सीट आहेत या रिमेनिंग 50% सीट AA ट्रिपल सी याच्या माध्यमातून भरल्या जातात. यालाच आपण आयुष काउन्सिलिंग सुद्धा म्हणत असतो. विद्यार्थ्याचं इथेही कन्फ्युजन होतं की एक्झॅक्टली मी स्टेट ऑफ महाराष्ट्र BMS जॉईन करू की आयुष काउन्सिलिंग जॉईन करू, याचंही उत्तर तुम्हाला पेड मध्ये आम्ही देतो किंवा क्लिअर एक चार्टच देऊन टाकतो की काय आपल्याला करायचं आहे पुढे. नेक्स्ट असतं आपला सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट याच्या टोटल जे सीट आहेत या टोटल सीट स्टेट ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी भरत असतं फॉर 85% मध्ये. मग रिमेनिंग 15% सीट कशा असतात तर रिमेनिंग याच कॉलेजचे जे 15% सीट असतात याच कॉलेजसाठी एक अदर दॅन 50% कोट्यासाठी ऑल इंडिया या ठिकाणी ऑल इंडिया काउन्सिलिंग किंवा महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट कॉलेज काउन्सिलिंग, लक्षात घ्या महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट कॉलेज काउन्सिलिंग हा एक आपल्याला ऑप्शन असतो की त्या ऑप्शन मधून आपण पर्यायी या आपल्या 15% महाराष्ट्रातल्या सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजच्या सीट आहेत यात 15% आपल्याला स्टेट ऑफ महाराष्ट्राचा प्रायव्हेट कोटा भरण्यासाठी एक वेगळी काउन्सिलिंग होत असते. त्यामध्ये फक्त 2च राऊंड होत असतात. बरोबर आहे, याही ठिकाणी तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. आणि याच्या व्यतिरिक्त सोडून एक इन्स्टिट्यूट लेवल कोटा असतो, याची सुद्धा तुमची काउन्सिलिंग होत असते. त्यामध्ये इन्स्टिट्यूट लेवलची सुद्धा काउन्सिलिंग होते. मग विद्यार्थ्याला इथं प्रश्न पडतो 85-50 की प्रायव्हेट कॉलेज 50 का याच्यामध्ये आपलं इन्स्टिट्यूट लेवल 50, आणि त्यात माझे जे काही मार्क्स आहेत त्या मार्क्सनुसार मी काय डिसिजन घ्यायला हवं, इथं एक कन्फ्युजन होतं. नंतर पाहिलं असतं आपलं डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा आपल्याला आयुष काउन्सिलिंग म्हणजे AA याच्या अंतर्गतच आपल्याला ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया करावी लागते. तर यामध्ये आपल्याला एक BMS मध्ये तुम्हाला एक इन शॉर्ट सांगायचं म्हटलं, BMS मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणते पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत हा आपण या ठिकाणी पॉइंट घेऊ शकतो, हा क्वेश्चन घेऊ शकतो. तर BMS मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी आपल्याला
85% स्टेट ऑफ महाराष्ट्र हा पर्याय उपलब्ध आहे। या पर्यायामध्ये हायर मेरिटच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळतं। दुसरा पर्याय आपला 15% AA-CCC, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी कट ऑफ, एखादा विद्यार्थी या ठिकाणी आपला सेमी गव्हर्नमेंट MBBS ला लागू शकतो, तेवढाच कट ऑफ जातो AA-CCC अंतर्गत BMS कॉलेज मिळवायचं असेल तर। नेक्स्ट आहे आपला या ठिकाणी 85% फॉर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, म्हणजे जे आपले 91 कॉलेजेस आहेत यांच्या कॉलेजचा कट ऑफ हा या ठिकाणी भरला जातो। दुसरा आहे या ठिकाणी 15% BMS कॉलेज बद्दल, आणि त्यानंतर शेवटचा इन्स्टिट्यूट लेवलचा। तर एवढे प्रकार आणि एवढ्या ह्याच्यातनं तुम्हाला आपल्याला काउन्सिलिंग पिक करावं लागते, आणि काउन्सिलिंग पिक करून त्या प्रोसेस वेळोवेळी रजिस्ट्रेशन करून आपल्याला प्रवेश प्रक्रियेत आपल्याला भाग घेणं खूप महत्वाचं असतं। याच मध्ये आणखी एक प्रश्न पडतो, बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे BDS घ्यायची, लक्षपूर्वक आहे का, खूप इम्पॉर्टंट माहिती आहे की जे आपल्या काउन्सिलिंगच्या प्रत्येक टप्प्यावर हा प्रश्न आपल्याला उद्भवतो, इच्छा आहे मला BDS घ्यायची, मला चांगल्या कॉलेजला जायची इच्छा आहे, पण या ठिकाणी माझी तेवढी परिस्थिती नाही की मी BDS ची फीस भरू, त्यावेळेस विद्यार्थी कॉम्प्रोमाइज करतो BMS कडे। तर लक्षात घ्या, या ठिकाणी महत्वाचा पॉइंट आहे, कॉम्प्रोमाइज करा, पण या ठिकाणी आपल्याला आवड निर्माण होत असेल त्या फील्डमध्ये तर कॉम्प्रोमाइज करा। जर आपण त्या फील्डमध्ये जातोय आणि जर आपल्या त्या फील्डमध्ये आवडच नसेल तर त्या ठिकाणी आपण पुढे सक्सेस रेशो सुद्धा आपला खूप कमी असू शकतो। हे माझं एक इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन आहे, कदाचित चुकीचं असू शकतं पण इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन आहे। माझं एक मत असतं विद्यार्थ्यांना या कोर्सेस बद्दल, किंवा मी कोर्सेस मेन्शन करतो, जेही विद्यार्थी BMS, BDS, BHMS आणि या ठिकाणी मार्क आहेत MBBS सेमीचे, पण या ठिकाणी परिस्थिती नाही फीस भरायची, तर यामध्ये विद्यार्थी पालकांना एक महत्वाचं डिसिजन घ्यायचंय। ज्या गोष्टी आपण अफोर्डेबल आहेत आपल्यासाठी आणि ज्या गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो त्याच गोष्टी पालकांनी ठरवायच्या आहेत, आणि विद्यार्थ्यांनी काय ठरवायचं याच्यामध्ये, ज्या गोष्ट मी केल्यानंतर किंवा मला एखाद्या गोष्टीत खूप आवड आहे आणि ती गोष्ट मी वारंवार कंटिन्यू करत आहे आणि त्या गोष्टीत मला कधीच कंटाळा येणार नाही, तर अशाच गोष्टीला या ठिकाणी पहिलं प्राधान्य द्या, कारण ज्या गोष्ट करताना आपल्याला जर कंटाळा येत नसेल त्याच गोष्टीचं आपल्याला सक्सेस खूप चांगलं भेटतं। जर आपण जीवावर येऊन एखादी गोष्ट करत असेल किंवा आई वडील करायला लावत आहेत म्हणून जर करत असेल तर त्या गोष्टीत आपल्याला सक्सेस मिळणं खूप कठीण आहे, हे सुद्धा खूप महत्वाचा पार्ट आहे। तर लक्षात घ्या, हे खूप म्हणजे नॉर्मल गोष्टी येतात, पण विद्यार्थी नॉर्मल गोष्टीलाच या ठिकाणी चुकून खूप त्याचा इम्पॅक्ट लाईफवरती वेगळ्या पद्धतीने करून घेतात, त्यामुळे मी ह्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत। तर यामध्ये आपण माहिती घेऊ, जे महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मधले जे BMS कॉलेजेस आहेत, या BMS कॉलेजचा 2023 मध्ये काय कट ऑफ होता, सेमी गव्हर्नमेंटचे काय कट ऑफ होता, हे आपण इन डिटेल बोर्डवरती लिहिलं आहे, पण 2024 मध्ये या कट ऑफ मध्ये काय डिफरन्सेस येऊ शकतात। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, हा जो कट ऑफ दिला आहे विद्यार्थी पालकांना, हा जो कट ऑफ दिला हा कट ऑफ आहे आपला राऊंड 3 चा। लक्षात घ्या, राऊंड 3 पर्यंत हा कट ऑफ आहे, आणि राऊंड 3 नंतर जेही इन्स्टिट्यूट लेवल राऊंड झाले, इन्स्टिट्यूट लेवल 1 स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1, 2, 3, 4, 5, म्हणजे लास्ट इयरला स्ट्रे वॅकन्सी 5 पर्यंत राऊंड झालेले आहेत, त्यामुळे या कट ऑफ मध्ये आणि स्ट्रे वॅकन्सी कट ऑफ मध्ये जवळपास 50 ते 60 मार्काचा फरक येत आहे। आता विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की स्ट्रे वॅकन्सी म्हणजे काय। लक्षात घ्या, गव्हर्नमेंटच्या नियमावलीनुसार फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंड झाल्यानंतर ज्याही कॉलेजच्या वॅकन्सी राहतात याच्यासाठी ऍडिशनल राऊंड घेतला जातो, त्याला आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणू शकतो। बऱ्याच वेळेस असं होतं की काही कॉलेजच्या मान्यता ज्या येतात त्या काही कॉलेजच्या मान्यता सेकंड राऊंडला येतात, थर्ड राऊंडला येतात, किंवा थर्ड राऊंडच्या नंतर येतात, की जे लास्ट इयरला झालं की काही कॉलेजच्या मान्यता हे स्ट्रे वॅकन्सी राऊंड सेकंड नंतर आल्या, त्यामुळं कट ऑफ इतका सडनली डिक्रीज झाला की जे विद्यार्थी, आणि यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा लॉस पण झाला की ऑलरेडी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी राऊंड 3 ला जे कॉलेज मिळालं, लाईक दॅट जे विद्यार्थी BMS लेवलचा आहे तो सुद्धा विद्यार्थी BHMS कडे गेला, आणि BHMS कडे जाऊन तो लॉक झाला, तो काय पुढच्या राऊंड साठी क्वालिफाईड होऊ शकला नाही, आणि याच कंडिशन मध्ये ज्या विद्यार्थ्यांना लो मार्क्स होते असे विद्यार्थी BMS पर्यंत गेले। आम्ही याच ठिकाणी महत्व कळते की आपल्याला आपण कसा काउन्सिलर लावायचा आहे किंवा काउन्सिलिंग कुठं करायचे, कारण हे इतके इम्पॉर्टंट पॉइंट असतात। या दरवर्षी आम्ही या प्रोसेस केल्यामुळे आम्हाला काही गोष्टी क्लिक होतात। आम्ही विद्यार्थ्यांना टू बी फ्रँक सांगतो, पण जे विद्यार्थी नवीन प्रोसेसमध्ये असतात या विद्यार्थ्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या असतात, आणि विद्यार्थी इथं चुकतात आणि त्याच चुकामुळे आपलं चांगलं कॉलेज मिळणारं सुद्धा या ठिकाणी निघून जातं। तर त्याच कंडिशन मध्ये विद्यार्थ्याला काउन्सिलरचा फॉर्म होतो म्हणजे फायदा होतो। आणि मी नेहमी सांगतो,
जर आपण एखादा काउन्सलर लावत असाल तर त्या काउन्सलरला खरंच या फील्डमध्ये किती अनुभव आहे, त्या फील्डमध्ये अनुभवाशिवाय तो कशा पद्धतीने आपल्याला इन्फॉर्मेशन देतो, या सर्व गोष्टी पाहूनच आपण काउन्सिलिंग जॉईन करणं महत्वाचं आहे. मी कधीच म्हणत नाही आमच्याकडे काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करा. तुम्ही सुद्धा आमच्याकडे जरी जॉईन करत असाल तर आमचे सर्व रेकॉर्ड पाहूनच तुम्ही जॉईन करणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी पालक सध्या आपल्याकडे जे SMS येतात, कंटिन्यू फोन कॉलिंग येतात, बऱ्याच इन्स्टावरती ऍड बघतात, रील्स बघतात आणि त्याला अट्रॅक्ट होतात. अशी चूक करू नका, कारण आपलं करिअर आपण जी काही मेहनत आहे आपली ते आपण एखाद्याच्या हातात देत आहे आणि ते जसं घडवण त्याचं आपल्याला करिअर पाथवरती चलावं लागणार. तर या गोष्टीची सुद्धा विद्यार्थी पालकांना काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण ज्याही ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन करतोय त्या ठिकाणी आपण पूर्ण आधी त्या व्यक्तीला क्रॉस चेक करा. तुम्ही जावा समोर, त्या व्यक्तीला पूर्ण कट ऑफ बद्दल विचारा, कॉलेज बद्दल विचारा. जर तो व्यक्ती पूर्ण फ्लुएंटली इन्फॉर्मेशन देत असेल, न कुठं अडकता किंवा कुठं न पाहता, तर त्या काउन्सिलरकडे तुम्ही बिंदास जॉईन करू शकता. हे का सांगायची वेळ येते, कारण बरेच विद्यार्थी ज्यावेळेस लातूर येईल किंवा पुणे येईल या ठिकाणी बऱ्याच काउन्सिलरकडे फिरतात, पण त्या ठिकाणी काही वेळेस त्या ऑफिसचं ऍटमॉस्फिअर बघून त्या ठिकाणी जॉईन होत असतात. तर अशी चूक करू नका. ज्याही विद्यार्थ्यांना एक्सपिरियन्स, म्हणजे ज्या काउन्सिलरला एक्सपिरियन्स चांगला आहे, बरेच काउन्सिलर चांगले आहेत, तर त्या ठिकाणी आपण जॉईन करू शकता. तर आपण मेन टॉपिक जो आहे त्याकडे वळूया आणि याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचंय ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ जे 2023 मध्ये होता हा 470 मार्काचा होता, पण यावर्षी हाच कट ऑफ मला असं वाटतं जवळपास 482 पर्यंत जाऊ शकतो. आता विद्यार्थी पालक म्हणतील की MBBS BDS मध्ये तुम्ही +2 -3 या लेवलमध्ये चलत होतात, पण सडनली BMS मध्ये तुम्ही एवढा हाईक का कट ऑफ सांगत आहात? लक्षात घ्या, आपण जसं वरच्या ऑर्डर कडून खाली येऊ तसं विद्यार्थ्याची संख्या जास्त होत असते. जसं की आपण 720 एक बोटावर मोजणे इतके विद्यार्थी असतात, त्याच्या खाली जसं येऊ काही आपल्या मोबाईल काय म्हणतात थोडंसं आपला नंबर काउंट करणारे इतके मुलं असतात. पण जसं आपण 500 येऊ मुलांची संख्या खूप जास्त वाढते, 500 पासून थोडं खाली मुलांची संख्या आणखी जास्त वाढते. तर त्यामुळं या ठिकाणी या रेंजमध्ये जे दरवर्षी आम्ही पाहतो की ज्याही विद्यार्थ्याला 550 मार्क ते बऱ्यापैकी 380 मार्क या रेंजमध्ये विद्यार्थ्याची संख्या खूप जास्त असते. त्यामुळे मी डायरेक्टली 470 वरून तुम्हाला 482 मार्काचा या ठिकाणी सांगत आहे. आणि हा फक्त आणि फक्त अंदाज आहे. मला जे वाटतं, मला इंडिव्हिज्युअल मध्ये जे वाटतं ते मी व्यक्त करत आहे. अंदाज प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. माझा जो अंदाज आहे मी तो या ठिकाणी व्यक्त करत आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 470 टू आपण विचार करू शकतो की 482. जर आपण विद्यार्थी पालकांनी जर आपल्या बुकमध्ये जर राऊंड 1 राऊंड 2 या जर टॉप कॉलेज जर कट ऑफ जर पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला 555 548 अशा रेंजची मुलं सुद्धा या ठिकाणी दिसतात गव्हर्नमेंट कॉलेजला. जसं की मी मला सांगितलं की बऱ्याच विद्यार्थ्याला सेमी गव्हर्नमेंटचे मार्क असतात, पण परिस्थिती नसते आपल्याला सेमी गव्हर्नमेंटची फीस भरण्याची, म्हणून हे विद्यार्थी कॉम्प्रोमाइज म्हणून BMS ला येत असतात. बऱ्याच वेळेस असंही होतं की आपण एक वेळेस ट्राय केलं, 2 वेळेस ट्राय केले, पण आपण MBBS या ठिकाणी गव्हर्नमेंटसाठी क्वालिफाईड होतच नाहीयेत. त्या कंडिशन मध्ये सुद्धा विद्यार्थी अशा प्रकारची कॉम्प्रोमाइज करत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे BMS गव्हर्नमेंटमध्ये बऱ्याच काही चांगल्या कॉलेजचा कट ऑफ खूप आपल्याला हाय दिसतो, जो की तुम्हाला MBBSच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा दिसून येतो. ठीक आहे, तर या ठिकाणी जवळपास आपण 10 मार्क ते 12 मार्काचा या ठिकाणी आपण हाईक घेतला आहे. मायनस तर व्हायचा प्रश्नच नाहीये या ठिकाणी, इथं आपली वाढच होईल. नंतर EWS जर विचार केला आपण तर 467 आहेत, तर या ठिकाणी सुद्धा मी जवळपास 400 तुमचा जो असेल इलिजिबिलिटी कट ऑफ हा 476 मार्कापर्यंत पकडेल. 9 या ठिकाणी मायनस, कारण यावर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांकडून असं ऐकण्यात आलं की आम्हाला EWS सर्टिफिकेट मिळत नाहीये. तर ज्याही विद्यार्थ्यांना मिळत असेल त्या अनुषंगाने मी हा कट ऑफ घेतलाय की आपण +9 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. नेक्स्ट आहे आपलं ओबीसी मध्ये सुद्धा सेम ॲज आपलं 467 वरनं आपण 476 मार्कापर्यंत आपला कट ऑफ जाऊ शकतो. SC मध्ये 404 मार्क आहेत, तर 404 मार्कापासून हा कट ऑफ जवळपास मी म्हणतो 7 मार्कांना हाईक होईल आणि 7 मार्कांना हाईक होऊन हा 411 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो. लक्षात घ्यायचं आहे, कधी कधी विद्यार्थ्यांना काही बोर्डवरती पॉइंट लिहिताना, कधी काही स्पेलिंग लिहिताना थोडंसं मिस्टेक जरी झालं तर आपण कुठलाच व्हिडिओ कट पेस्ट करत नाहीत किंवा एक कट करून एडिट करून टाकत नाहीत. एका वन वे ह्याच्यात आपण पूर्ण व्हिडिओ करत असतो, त्यामुळे एखादी चूक होऊ शकते. तर त्या चुकीला हसण्यापेक्षा ठीक आहे तुम्ही सजेशन द्या, आम्ही करेक्शन करू, सुधारणा करू आमच्यामध्ये की जेणेकरून तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देता यावी. तर यामध्ये
एसटी कॅटेगरी. एसटी कॅटेगरीचा विचार केला तर आपण या ठिकाणी 301 मार्काचा हा कट ऑफ जाईल, जवळपास 311 मार्कापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. कारण बऱ्याच विद्यार्थ्याकडे लास्ट इयर कोर्टच्या इंटरफेअरन्समुळे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी अवेलेबल झाली, तर त्यामुळे हा कट ऑफ वाढायचे ह्यूज चान्सेस असणार आहेत. नेक्स्ट आहे व्हीजेडीटी. व्हीजेडीटीचा जरी आपण विचार केला या ठिकाणी तर 444 मार्काचा या ठिकाणी कट ऑफ आहे. तर यामध्ये मी जास्त नाही, यामध्ये मी 450 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. 6 मार्काचा मी हाईक करत आहे. दुसरी गोष्ट आहे NT1 आपला या ठिकाणी 401 मार्क आहेत, तर 401 मार्कावरून मी या ठिकाणी सुद्धा जवळपास 7 मार्काचा या ठिकाणी मी हाईक करेन, की जे की आपला 7 म्हणजे 408 मार्कापर्यंत NT1चा गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ जाऊ शकतो. नेक्स्ट आहे NT2 जर पाहायला गेलं तर इथे 454 दिसत आहे, पण माझ्या अनुषंगाने हाच कट ऑफ आपला जवळपास या ठिकाणी 463 मार्कापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे जवळपास 9 मार्काची यामध्ये हाईक होऊ शकते. कारण NT2, EWS, ओपन आणि OBC याचे कट ऑफ दरवर्षी हाय असतात, पण यावर्षी अजून त्यात मार्जिनल डिफरन्स येण्याचे ह्यूज चान्सेस राहणार आहेत. त्यानंतर NT3चा 456 मार्काचा आपण या ठिकाणी घेतात, पण हा कट ऑफ जास्तीत जास्त 6 ते 7 मार्कांनी या ठिकाणी वाढू शकतो. यापेक्षा जास्त वाढायचे चान्सेस कमी आहेत. नेक्स्ट पार्ट येतो आपला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. आता सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये या ठिकाणी जर कॉलेजची संख्या एवढीच राहिली थर्ड राऊंड पर्यंत, तर कट ऑफ मध्ये जवळपास जो डिफरंट असणार आहे हा एक मायनरचा येईल. पण जर याच कॉलेजची या ठिकाणी संख्या खूप जास्त झाली तर जो कट ऑफ मी तुम्हाला आज देत आहे या कट ऑफ पेक्षा सुद्धा खालचा कट ऑफ येऊ शकतो. जसे की लास्ट इयरला स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये माझ्याकडे डेटा आहे की जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला, ओपन कॅटेगरी थर्ड राऊंड पर्यंत 348 मार्कापर्यंत होती, पण ज्यावेळेस आपल्याकडे स्ट्रे वॅकन्सी राऊंड आला तरी हाच स्टुडंट 288चा सुद्धा स्ट्रे वॅकन्सीला लागून गेलेला आहे. जर अशी परिस्थिती आली तर हा कट ऑफ कुठल्याही लेवल पर्यंत येऊ शकतो. पण इन केस अशी परिस्थिती नाही आली, पूर्ण ऑनलाईन माध्यमातूनच प्रोसेस, ऑनलाईनच होती प्रोसेस, पण जर शेवटपर्यंत कॉलेज ऍडिंग नाही झाली, काय नाही झाली, तर यामध्ये जो 348 मार्काचा कट ऑफ आहे यामध्ये मी 6 मार्क या ठिकाणी ऍड करेल. मी मायनस या ठिकाणी करणार नाही, कारण या वर्षीच्या कट ऑफ मध्ये तुम्हाला ऍडिशनल्स या ठिकाणी दिसून येणार आहे. 6 मार्क होतील. EWS सीट्स आपल्याला नसतील. नेक्स्ट आहे आपलं ओबीसी कॅटेगरी. ओबीसी कॅटेगरीमध्ये सुद्धा मी 6 मार्क या ठिकाणी ऍड करेन, कारण ओपन आणि ओबीसीचा जवळपास या ठिकाणी कट ऑफ सेमच या ठिकाणी जात असतो. इथं थोडंसं सेमी गव्हर्नमेंट कट ऑफ मी जो आपला गव्हर्नमेंटचा आहे तोच या ठिकाणी मेन्शन केला आहे. तर या ठिकाणी जोही आपला BMS चा सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ येईल, हा सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ मी सांगितलं तर 347 मार्काचा कट ऑफ आहे. तर 347 मार्कानुसार या ठिकाणी आपण विचार करू शकतो. याच्यामध्ये मी थोडंसं लिहिण्यात मिस्टेक झाली होती. नेक्स्ट आहे आपला एससीचा आपण 342, यामध्ये आपण 7 मार्काने ऍड केले होते. तर इथं जवळपास मला असं वाटतं की 8 ते 9 मार्कांनी या ठिकाणी वाढ होऊ शकेल. 8 ते 9 मार्काने सेमीमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये 7 नवीन आणि सेमीमध्ये 8 ते 9 मार्काने या ठिकाणी होऊ शकते. दुसरी गोष्ट एसटी जरी आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 250 मार्काचा कट ऑफ दिसतोय. तर 250 मध्ये मी जास्त काय ऍड करत नाही, जेवढे गव्हर्नमेंटला ऍड केले होते तेवढेच या ठिकाणी मी मार्क ऍड करेन. याच्यामध्ये जवळपास 661 मार्कापर्यंत हा कट ऑफ जाऊ, सॉरी 261 या ठिकाणी वाढ झालेली दिसून येईल. सोबत जेही एसटीचे विद्यार्थी आहेत, एसटीच्या विद्यार्थ्याचा आपण जर विचार केला या ठिकाणी 301 हा गव्हर्नमेंटचा आहे, इथं 250 येत आहे. तर इथं जास्त मी काही करत नाहीये, इथं जास्तीत जास्त 256 ते 257 मार्कापर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो, म्हणजे ऍडिशनलच होणार आहे यामध्ये. त्यानंतर आपण व्हीजेडीटीचा जर विचार केला, सेमी तर 344 मार्काचा आहे, पण याच ठिकाणी आपण जर पाहिला तर वाढ होऊन हा कट ऑफ जवळपास या ठिकाणी 350 मार्कापर्यंत जाऊ शकते. जे सेमी गव्हर्नमेंटची आहे तेच मी सिच्युएशन सेमी गव्हर्नमेंट मध्ये कन्सिडर करत आहे. सेम ॲज NT1 मध्ये सुद्धा मी 347 आहे, जवळपास 349 पर्यंत हा सुद्धा कट ऑफ जाऊ शकतो. NTच्या बाबत जर सांगायचं झालं तर या ठिकाणी 347च आहे, तर हा कट ऑफ जवळपास जाऊ शकतो 356 मार्कापर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. NT3 याच्यामध्ये पाहिलं असतं आपण 349 आहे, तर 300 जवळपास 55 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. कारण या कॅटेगरीमध्ये आपल्याला 3.2 3.5 अशाच प्रकारचं रिझर्वेशन असल्यामुळे इथं काही तेवढे जास्त आपल्याला डिफरन्सेस येणार नाहीयेत. तर हे तुम्हाला टोटली
एक्सपेक्टेड कट ऑफ आहेत. लक्षात घ्या, हा माझा इंडिव्हिज्युअली अंदाज आहे. याच्यामध्ये अंदाजामध्ये थोडाफार चुका होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच आहे की जेही विद्यार्थी BMS, BHMS आणि BDS यापैकी कोर्स निवडणार असतील, या कोर्सला निवडत असताना आपण काळजीपूर्वक निवडावं. मी अगेन आणि अगेन का सांगतो, कारण विद्यार्थी ऍडमिशन घेतात आणि मग नंतर कॅन्सलेशन कसं करायचं, मग तर आपले काउन्सिलिंगचे पैसे जातात, कॉलेजमध्ये जे फीस भरतात त्याच्यामध्ये फीस डिडक्शन होतं, वेळेत केलं पॅनल्टी लागत नाही, वेळ सोडून जर केलं तर त्याची पॅनल्टी सुद्धा विद्यार्थी भरत असतात. तर अशा आपल्या चुका होऊ नये या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी केअरफुली या ठिकाणी आपली काउन्सिलिंग प्रोसेस करून घ्यायची आहे. जर काही अडचणी असतील, काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. विद्यार्थ्यांनी पाहिलेत MBBSच्या व्हिडिओला ज्याही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्यात त्या प्रत्येक कमेंटचा आन्सर देण्यात आला. आपल्याही ज्याही BMSच्या व्हिडिओला कमेंट्स येतील विद्यार्थ्या, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी आन्सर देण्यात येईल. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जर आपल्याला खरंच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा, की जेणेकरून आपल्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे आमचे व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत या ठिकाणी जाऊ शकते. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, बरेच असे गरजू विद्यार्थी, गरजू पालक आहेत की ज्यांना या इन्फॉर्मेशन अभावी आपण काय करावं आणि काय डिसिजन घ्यावं हे लक्षात येत नाही. तर असे जेही गरजू पालक आहेत, अशा गरजू पालकांनाही आपण जर ह्या व्हिडिओ शेअर केला तर त्यांचीही या ठिकाणी जर चांगले मार्क्स असतील तर त्यांना चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळण्यास हेल्प होऊ शकते. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच बोलेन मी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ज्याही आतापर्यंत मी प्रोसेस सांगितल्या MBBS, BDS, BMS